आपण सिक्वेन्स वर्क बघणार आहोत. टिकलीवर जरदोशी ठेवून कसं करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी त्याला बोलतात सिक्वेन्स, जरदोशी सिक्वेन्स वर्क. आज आपण जरदोशीपासून आणि टिकलीपासून स्टिच करणार आहोत. सुई आपण तीच घेतलेली आहे आणि धागा फक्त दयालजेचा घेतलेला आहे. त्याच्यात तुम्ही गोल्डनमध्ये पातळवाला थ्रेड घेतला तरी चालेल. जो आपण 423 नंबरचा जरीचा वापरतो ते तुम्ही पातळवाला थ्रेड घेतला तरी चालेल, किंवा जो आपला मशनीवाला धागा असतो तो, नाहीतर मग दयाजीचा कलरचा थ्रेड, कोणता पण कलर घेतला तरी चालेल. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खालून धागा वर काढायचा. वर काढल्यानंतर टिकली अशी समोर ठेवायची आणि मग आपल्याला स्टिच काढायचे. प्रत्येक वेळी आपली टिकली ही अशी पुढंच राहील. एकावर एक नाही टिकली आली पाहिजे. टिकली अशी सुई बाजूला घ्यायची, टिकली अशी समोर ठेवायची आणि नंतर मग स्टिच काढायची. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण ज्या रोज व्हिडिओ टाकतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. टिकली एकावर एक नाही आणून द्यायची, टिकली समोरच आली पाहिजे. म्हणून त्यासाठी टिकली आपली पुढं आली पाहिजे. टिकली पुढं ठेवून मग स्टिच करायची. प्रत्येक वेळी टिकली समोर, धागा वर काढायचा, परत सुई आपली बाजूला करून टिकली समोर. व्हिडिओ पूर्ण बघत चला, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजत जाईल. प्रत्येक वेळी टिकली पुढे ठेवायची, आपल्याला स्टिच काढायचे. तुम्ही जरीच्या धाग्यामध्ये पण घेतला करायला तरी चालेल, फक्त तो पातळवाला घ्यायचा. नाही तर मग तुम्ही पॉलिस्टर थ्रेड घेतला, जो आपला मशनीवाला धागा असं सेम तसं असतंय. आता गाठ मारून घ्यायची. आता आपल्याला जरदोशी कट करून घ्यायची. जरदोशी कट करताना आपल्याला याच्यावरून जरदोशी घ्यायची बोलल्यावर हा जो टिकलीचा होल आहे तो आणि पुढच्या टिकलीच्या होलापर्यंत आपल्याला ती जरदोशी अशी कट करून घ्यायची, कारण आपण त्याच्यावरून करणार आहोत. तर माप घेताना असा घ्या, एक होलावरून दुसऱ्या होलापर्यंत. आता त्याच मापाच्या सगळ्या कट करून घ्या. एकसारखे आपण आता कट करून घेतले. तर कट करून झाल्यानंतर काय करायचे, ज्या टिकलीचा होल आहे त्याच्यातून आपला धागा वर काढायचे. वर काढल्यानंतर एक जरदोशी भरून घ्यायची. सुई बाजूला सुई करायची, सुई तशी जरदोशी भरून घ्यायची. जरदोशी सुई भरल्यानंतर आपल्याला तिसऱ्या टिकलीत जाऊन एक स्टिच काढायची. एकच मिनटं. खालून धागा वर काढायचा. वर काढल्यानंतर जरदोशी टाकून तिसऱ्या टिकलीत, मधली टिकली आपण सोडून दिली तिसऱ्या टिकलीत. तिसऱ्या टिकली स्टिच काढल्यानंतर हा धागा आपल्याला रिटर्न, तुम्ही जेव्हा जरदोशी भरता तेव्हा एकाच बाजूने करत जा. तर मी मागं येणार, मागं येऊन मधल्या टिकलीत जी आपण मध्ये टिकली सोडलेली त्या टिकलीत आपण स्टिच करणार आहोत. हे बघा अशी. आता मागं आल्यानंतर रिटर्न आपल्याला जरदोशी भरायची. जरदोशी आपली सुईत भरायची. सुईत भरल्यानंतर आपल्या धाग्यात टाकल्यानंतर
एक धागा सोडून म्हणजे एक टिकली सोडून पुढं बघा, एक टिकली सोडून पुढं गेल्यानंतर रिटर्न मध्ये द्यायचा मधल्या टिकलीत, मधल्या टिकलीच्या ओलात घालायचा आणि एक स्टिच काढायची. एक स्टिच काढल्यानंतर रिटर्न जरदोशी सुई धरायची आणि तिसऱ्या टिकलीत जायचा. तिसऱ्या टिकलीत गेल्यानंतर रिटर्न मागं. आणि मी जरदोशी भरताना एकाच बाजून भरत चालले, इकडनं इकडं असं नाही, एकाच साईडकडून स्टिच काढत चालले. वर धागा निघाल्यानंतर जरदोशी सुई धरून घ्यायची आणि मग परत तिसऱ्यात प्रत्येक वेळी मधली टिकली सोडून द्यायची. मधली टिकली सोडायची. जेव्हा आपला धागा वर निघेल तेव्हा रिटर्न मागं येऊन मधल्या टिकलीत काढायची स्टिच बघा आणि मागून पुढं न्यायचे करत. परत तिसऱ्या टिकलीत पुढं स्टिच करायची, परत रिटर्न यायचा, मागं टिकलीच्या उलट टाकायची, धागा थोडा खेचून घ्यायचा, असा धागा वर उचलला नाही पाहिजे. खालून एक सोडून पुढं, प्रत्येक वेळी एक सोडून पुढं जायचा, रिटर्न मागे यायचा आणि मधीतून स्टिच काढायची. आता परत एक सोडून पुढं, प्रत्येक वेळी मी एक सोडून पुढं काढला आहे आणि रिटर्न मागं आले. मागं येताना एकाच बाजूने मागं यायचा. आता तुम्ही काय कराल, ह्या साईडकडून आला तर एक वेळ आणि परत मग तिकडनं हे करायला जाल तर मग या असं येणार नाही, मग तुमची डिझाईन वेगळी होईल थोडी. म्हणून सावकाशपणे बघा, मग तुम्हाला समजेल. एक सोडून पुढं जाऊन रिटर्न मध्येच मागं पहिल्यांदा स्टिच काढायची, नंतर जरदोशी भरायची. जरदोशी भरल्यानंतर एक सोडून परत रिटर्न पुढं, थोडं मागं यायचं, परत मधल्या टिकलीत रिटर्न जरदोशी भरायची. थोडी सुई गोल फिरत वर काढा, नाहीतर मग निघत नाही पटकन वरती. आपण या आरीवर्कचीच निळं घेतलेली आहे. मधीत आल्यानंतर रिटर्न परत जरदोशी आपल्याला सुई टाकायची आणि तिसऱ्यात पहिल्यांदा स्टार्ट करताना पहिल्यातून डायरेक्ट तिसरीत जायचा आणि तिसरीतून रिटर्न मागं जी मधीत आपण सोडलेली आहे तिथं. मध्ये झाल्यानंतर परत आपल्याला जरदोशी भरायची आणि मग आता लास्टला राहिले म्हणून आपण बाहेर अशी टाकली. जर टिकली असली तर टिकलीवर टाकायची आणि मग गाठ मारून घ्यायची. अशी डिझाईन तयार होईल.